कोणाचं पोट खराब होतं, कोणाच्या पाठीचा त्रास होतो, कोणाचे पाय सतत दुखतात. तर त्याचं कारणच मित्रांनो तो आहे की नकारात्मकता. आणि जर त्याच्यातून तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग, तुम्हाला अफर्मेशन प्रॅक्टिस, मनातल्या मनात चांगले विचार करावे लागतील. तुम्हाला सतत मनात असं बोलावं लागेल की मी आनंदी आहे, मी सुखी आहे, माझ्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत. आजपर्यंत जे मला भेटलं देवाच्या कृपेने, माझ्या आईवडिलांच्या कृपेने, त्याचा मी आभार मानतो. थँक्यू मित्रांनो, थँक्यू वर्ड. हा वर्ड एवढा पॉवरफुल आहे. धन्यवाद. फक्त धन्यवाद बोला. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद बोला आणि बघा तुमचं आयुष्य एक 360 डिग्री मध्ये लगेच बदलून जाईल पूर्णपणे. तुम्हाला लगेच त्याचा अनुभव येईल आणि हळूहळू तुमच्या जसं जसं तुमची एनर्जी चेंज होईल, ऑरा चेंज होईल, तुमच्या आयुष्यामध्ये चांगले लोक येतील, चांगल्या गोष्टी तुम्हाला, चांगल्या ऑपॉर्च्युनिटी दिसतील, चांगले व्हिडिओज दिसतील, तुमचे संकेत, तुम्हाला तसे संकेत भेटतील. तुमच्या स्किल्स, ज्या पण स्किल्स असतील तुमच्यामध्ये त्याच्यानुसार तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसत जातील आणि त्याच्यामध्ये तुम्ही हळूहळू प्रगती करत जाल. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मकता. कुठल्या नॉलेजची गरज नाही तुम्हाला, त्याच्यासाठी 90% 100% पडायची गरज नाही. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग, चांगला आहार, चांगले विचारच तुम्हाला यशस्वी बनवणार आहेत मित्रांनो. आणि आजूबाजूला तुम्ही बघाल जे पण यशस्वी लोक आहेत ते त्यांच्या बुद्धीच्या बळावर, त्यांच्या सकारात्मकतेवर, चांगल्या पॉझिटिव्ह थिंकिंगवर. आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग कराल तर तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, तुम्ही चांगले डिसिजन्स घ्याल, चांगले निर्णय घ्याल, तुमच्या शरीराची काळजी घ्याल, है ना. आणि त्यामुळे आपोआपच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत जातील मित्रांनो. तर नक्की ह्यावर विचार करा. पॉझिटिव्ह बुक्स वाचा, हास्य जत्रा बघा, म्हणजे असे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघू शकता. पण याचा अर्थ असा नाही की दिवसभर तुम्ही डिजिटल माध्यममध्ये अडकून राहाल. फक्त संबंधाचा समजून घेण्याचा एकच तो पर्याय आहे की स्वतःला आनंदी ठेवा, चांगल्या गोष्टी बघा, चांगल्या गोष्टी, आणि लोकांसोबत जेवढा होईल तेवढं चांगलं बघा. नकारात्मक विचार जर येतो आहे तर त्याला पॉझिटिव्ह विचारांमध्ये रिप्लेस करा, चांगल्या गोष्टींमध्ये रिप्लेस करा. किंवा तुम्हाला कुठे नकारात्मक दिसते तर तिथून तुम्ही दूर व्हा आणि हळूहळू तुम्हाला त्याचा अनुभव येईल. नक्कीच करा मित्रांनो. आणि सातत्य, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी हेच तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये यशस्वी बनवेल, समृद्ध बनवेल, आणि तुमचे पुढच्या आयुष्यासाठी मार्ग ओपन करून देईल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. धन्यवाद.